चला सुरू करा. जितेंद्र आव्हाडजी आपण सुरू करा. नाही नाही घ्या. नाही नाव सांगू. नाही वाचता तसे सांगतो वाचता नाही. चला आव्हाडजी बोला. अध्यक्ष महोदय, या अधिवेशनाचा शेवटचा आणि महत्त्वाचा प्रस्ताव मांडण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. आपल्याला, आपल्या महाराष्ट्राला, देशाला विचारांच्या लढाईची अत्युच्च परंपरा आहे. लढाईमध्ये इथल्या व्यवस्थेविरुद्ध कायम उभे राहणारे यांनी व्यवस्थेशी लढाई केली आणि या देशाला आणि महाराष्ट्राला एका सुमार्गावरती आणून उभं केलं. जेव्हा जेव्हा धर्मसत्ता विरुद्ध लढाई झाली तेव्हा पुरोगामित्वाचा झेंडा खांद्यावर घेत इथल्या धर्मसत्तेविरुद्ध आवाज उठवण्याचं काम इथल्या पुरोगामी नेत्यांनी केलं. इथे शंभूक असेल, इथले चारवाक असेल, माऊली असतील, संत तुकाराम असतील, फुले असतील, शाहू असतील, आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, दाभोळकर असतील, पानसरे असतील, कलबुर्गी असतील, नाहीतर गौरी लंकेश असतील. पण या महाराष्ट्रामध्ये काल परवा जे झालं ते अत्यंत दुर्दैवी होतं. भर बाजारामध्ये पुरोगामित्वाचा अनेक वर्ष झेंडा खांद्यावर घेणाऱ्या प्रवीण गायकवाड या कार्यकर्त्यावरती, एका नेत्यावरती भ्याड हल्ला झाला. हे सगळं कट कारस्थान रचल्यासारखं दिसतं. अचानक त्यांच्या गाडीला घेराव घातला गेला, त्यांच्या गाडीमध्ये घुसण्यात आलं, त्यांना गाडीतनं बाहेर खेचण्यात आलं, त्यांच्या गाडीवरती वंगणाचं तेल टाकण्यात आलं, त्यांना धक्काबुक्की केली. किंबहुना या विधानसभेच्या माध्यमातून महाराष्ट्राला स्पष्ट सांगू इच्छितो की त्या खून करण्याची योजना होती. एकही पोलीस नाही. प्रवीण गायकवाड सारखा नेता येतोय आणि त्याच्या बंदी अक्कलकोटमध्ये एकही पोलीस नाही. हा स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम म्हणतात त्याच्यातला भाग आहे. अध्यक्ष महोदय, कोण आहे दीपक काटे हल्ला करणारा? त्याचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड काय आहे? काय त्याचं चरित्र, काय त्याचा इतिहास? तर सख्या चुलत भावाच्या खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये गेलेला तो तरुण आहे. मार्ग बिघडलेला आहे, पण तो सध्या एका पक्षाचा सदस्य आहे. त्यामुळे मान सन्मान, पोलिसांचं संरक्षण, भीती हे त्याच्या जवळपासही फिरकत नाही. त्याचं अध्यक्ष महोदय, त्याला विमानतळावर पकडलं. एक रिव्हॉल्वर, 28 काडतुस सगळं बॅगेमध्ये सापडलं. त्याचं बेल ऍप्लिकेशन कोर्टात गेलं. अध्यक्ष महोदय, कोर्टाने ऑर्डर दिली की ह्या माणसाविरुद्ध एक